रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण शेपूपासून पुऱ्या कशा बनवायच्या त्या बघणार आहे, ज्या तुम्ही तुमच्या मुलांच्या सकाळच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा सकाळच्या तुमच्या नाश्त्यासाठी पण बनवू शकता किंवा कुठे प्रवासाला जात असाल तर मेथीच्या बद्दल तुम्ही अशा शेपूच्या पुऱ्या पण बनवून खाऊ शकता। जर कोणाला शेपूची भाजी आवडत नसेल आणि अशा पुऱ्या जर मी करून दिलात तर कळणार पण नाही ह्या शेपूच्या पुऱ्या आहेत। चला तर मग वेळ न घालवता शेपूच्या पुऱ्यांची रेसिपी बनवायला घेऊया। पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा, त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे तेही क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। शेपूच्या भाजीपासून पुऱ्या बनवायला ही एक जोडी मी शेपूची भाजी घेतली आहे, स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतली आहे। त्यात मी चवीनुसार मीठ टाकले, पाव चमचा हळद टाकले, 1 चमचा लाल तिखट टाकले, आलं लसणीची पेस्ट टाकले 1 चमचा, 2 चमचे दही टाकले, ओवा टाकला 1 छोटा चमचा, तीळ टाकले सफेद, 1 छोटी वाटी मी बेसन टाकले, 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ टाकले, धने पावडर, जिरे पावडर आणि गरम मसाला टाकले। आता हे बाजरीचं पीठ माझ्याकडे होतं ते टाकले 1 वाटी आणि हे गव्हाचं पीठ टाकले 1 मोठं बाउल। असं सर्व मिक्स करून पाणी घालून असा घट्टसर गोळा मी मळून घेतला आहे। आता याचे छोटे छोटे असे गोळे करून घेतले आहेत। एक गोळा घेऊन मी आता तो लाटून घेणार आहे। लाटण्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाच्या पिठावर छान लाटलं जातं। जर तुमचं छान घट्ट पीठ मळलेलं असेल तर गव्हाच्या पिठावर पण छान लाटलं जातं। आज मी तांदळाच्या पिठावर लाटून दाखवते। छान अशी मोठी आपल्याला लाटी करून घ्यायची ह्याची, सर्व साईडनी व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। लाटणी कधी पण चपाती किंवा कोणतीही पुरी वगैरे लाटताना एंडिंगपर्यंत आपल्याला लाटणी पूर्ण काढायची आहे, म्हणजे साईडनी कडा जाड राहत नाहीत, सर्व साईडनी व्यवस्थित लाटली जाते। आता हे ग्लास घेतले आहे मी, धारेवालं थोडंसं ग्लास घेतलं आहे। तुमच्याकडे जर वाटी असेल तर तशी वाटी घ्या। अशा ग्लासाने मी पुऱ्या पाडते। जर तुम्हाला डायरेक्ट छोट्या छोट्या गोळे करून पुऱ्या करायच्या तर तशा पण करू शकता, पण मी अशाच प्रकारे पुऱ्या करते, मला अशा सोप्या पडतात। आता हे सर्व पुऱ्या मी काढून घेते एका जाळीवर। एका साईडला आपलं तेल पण मी तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये। अशा जाळीवर किंवा एका ताटावर तुम्ही काढून घ्या। अशा आपल्या पुऱ्या लाटून झाल्या आहेत। एका गोळ्यामध्ये 7 ते 8 पुऱ्या बनतात। तेल पण आपलं छान तापलं आहे। 1 पुरी टाकली आहे मी। आता थोडं थोडं असं मध्ये आपल्याला प्रेस करायचं आहे, म्हणजे पुरी अशी पटकन फुगून वर येते। जास्त जोर द्यायचा नाही, एकदम हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे। अशी दोन्ही साईडने आपली पुरी झाली की दुसरी पुरी आपल्याला सोडायची आहे आणि ही आधीची पुरी काढून घ्यायची आहे। आता दुसरी पण पुरी आपली छान अशी वर आली आहे फुगून, तिला पण आपण पलटून घेऊया। ती दोन्ही साईडने तळून झाली आहे। आता काढूया। अशा आपल्या शेपूपासून बनवलेल्या पुऱ्या तयार आहेत। कशी वाटली तुम्हाला ही शेपूच्या पुऱ्यांची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।